पिठलं भाकरी तर आपण नेहमीच बनवतो, परंतु असं लोखंडी तव्यावरचं पिठलं बनवून पहा, खूप चवीला मस्त लागतं. नमस्कार, व्हेज नॉनव्हेज तडका या चॅनलवरती मी सोनाली आपलं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लोखंडी तव्यावरती ज्वारीची भाकर आणि पिठलं बनवणार आहोत. पावसाळ्यात असं गरमागरम पिठलं नक्की बनवा. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात. आता सुरुवातीला आपल्याला ज्वारीची भाकर बनवायची, त्याकरता पीठ थोडंसं चाळून घेतलं आहे. जेवढी आपल्याला भाकर बनवायची लहान मोठी तेवढं आपल्याला पीठ काढून घ्यायचे. त्यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचे. या पिठल्यासोबत बाजरीची भाकर देखील खूप छान लागते. तुमच्याकडे ज्वारीचं किंवा बाजरीचं कुठलंही पीठ असेल त्याची तुम्ही भाकर बनवू शकता. तरी ते मी ह्या ज्वारीच्या पिठामध्ये थोडीशी नाचणी देखील घातलेली आहे. तर बघा, पीठ मळल्यानंतर अशा पद्धतीनं आपल्याला हाताच्या तळव्याने हे पीठ चांगलं व्यवस्थित रगडून मळायचं आहे. त्यामुळे आपली भाकर एकदम मऊ लुसलुशीत आणि खूप छान येते. तर यानंतर आपल्याला हा उंडा गोल गोल बनवून घ्यायचा आहे. आता भाकर थापण्याकरता आपल्याला परातीमध्ये थोडंसं ज्वारीचं कोरडं पीठ घालायचं. त्यावरती आता हा उंडा आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. तर आता इथे दाखवल्याप्रमाणे दोन्ही हातांना आपल्याला कोरडं पीठ लावून घ्यायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला भाकर थापून घ्यायची आहे. सुरुवातीला एका हाताने थापायची, त्यानंतर थोडी मोठी झाल्यानंतर दोन हाताने ही भाकर थापून घ्यायची. कडा व्यवस्थित याच्या बारीक अशा थापून घ्यायच्या. तर बघा, आता ही भाकर आपली थापून झाली मस्तपैकी. आता ही भाकर आपण भाजून घेऊया. गॅसवरती बघा मी लोखंडी तवा ठेवलेला आहे. यावरती भाकर घालून घ्यायची. ज्या बाजूने आपण भाकर थापली आहे पिठाची बाजू ती वरती करायची आणि थोडंसं यावरती पाणी लावून घ्यायचं. आता भाकरीला पाणी लावल्यानंतर ती किती वेळाने उलटायची. तर वरील हे पाणी लावलेलं थोडंसं सुकायला लावलं की लगेच भाकर उलटून घ्यायची. जास्त वेळ लावायचं नाही. फक्त 1 मिनिटातच ही भाकर आपल्याला पहिल्यांदा उलटून घ्यायची. त्यानंतर दुसऱ्या बाजूने आपल्याला ही भाकर पूर्ण कडेकडेने अशी भाजून घ्यायची आहे. त्यानंतरच आपल्याला भाकर उलटून घ्यायची आहे. आता बघा, इथे तुम्ही गॅसवरती सुद्धा भाकर भाजू शकता, परंतु मी इथे तव्यावरतीच भाकर भाजून घेते. मस्त अशी कडेपर्यंत टम्म आपली भाकर फुललेली आहे. तव्यावरती भाकर भाजताना त्याच्या कडा व्यवस्थित भाजल्या जात नाही. त्यामुळे कलत्याच्या मदतीने अशा दाबून दाबून व्यवस्थित कडा भाजून घ्यायच्या. आपण चुलीवरती आहारावरती जशी भाकर कडक भाजतो, एकदम मस्त अशी खरपूस भाकर भाजून घेतली. भाकरी बनवून झाल्यानंतर याच तव्यावरती बघा, आता मी साधारण 2 ते 3 चमचे एवढं तेल घातलेलं आहे. त्यानंतर 1 छोटा चमचा एवढी मोहरी, 1 छोटा चमचा एवढं जिरं घातलंय. अर्धा बारीक कापलेला कांदा आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या कट करून घातलेल्या आहे. सोबतच बघा 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घातलेल्या आहे. आता हे सर्व साहित्य आपल्याला तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे. तवा छान गरम असल्यामुळे बघा 1 ते 1.5 मिनिटात छान असा कांदा परतलेला आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे. साधारण 8 ते 9 कढीपत्त्याची पानं घातली. पाव चमचा एवढी हळद घालायची आणि थोडासा हिंग यामध्ये घालून घ्यायचा. आता परत एकदा हे आपण अर्धा मिनिट एवढं परतून घेतलेलं आहे. यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर साधारण अर्धा ग्लास एवढं मी यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे. लगेचच यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. एका वाटीमध्ये पोहे खायच्या चमच्याने साधारण 4 चमचे एवढं बेसन पीठ घ्यायचं आहे. तर बेसन पीठ घेताना ते चाळूनच घ्यायचं. यामध्ये आता 1 ग्लासभर पाणी घालायचं आणि या बेसन पिठाच्या गाठी मोडत मोडत आपल्याला हे बेसन पीठ पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे. यामुळे आपल्या पिठल्यामध्ये जरासुद्धा गाठी होत नाहीत. यानंतर इकडे गॅसवरती तव्यावरती पाण्याला उकळी आलेली आहे. यामध्ये आपल्याला आता हे बेसन पीठ घालायचं आहे. तर बघा, हा तवा जास्त खोलगट नसल्यामुळे एकदम सर्व मला यामध्ये खलवलेलं बेसन पीठ टाकता आलेलं नाही. तर मोठा तवा असेल तर एकदम सर्व ओतून घ्या. आता मी थोड्या वेळाने पुन्हा एकदा हे उरलेलं सर्व खलवलेलं बेसन पीठ यामध्ये घालून घेते. यानंतर याच वाटीमध्ये थोडंसं पीठ होतं, तर थोडंसं पाणी वाटीमध्ये घालून लगेच पिठल्यामध्ये घालून घ्यायचं. कारण पिठलं शिजण्याकरता आपल्याला हे पाणी हवं असतं. साधारण सुरुवातीपासून आत्तापर्यंत आपण 2 ते 2.5 ग्लास यामध्ये पाणी घातलेलं आहे. यावेळी आता गॅसची फ्लेम मी कमी केलेली आहे. तर आता हे पिठलं हे एकदा चमच्याच्या मदतीने छान असं हलवून घ्यायचं. त्यानंतर हे पिठलं अशा पद्धतीने पूर्ण तव्यावरती पसरवून द्यायचं. आता हे पिठलं आपल्याला 2 ते 3 मिनिट झाकण न ठेवताच असंच शिजवून घ्यायचं आहे. तर बघा 2 ते 3 मिनिट झालेलं आहे. पिठलं एकदा अशा पद्धतीने आता पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आणि परत एकदा या तव्यावरती अशा पद्धतीने पसरवून पुन्हा एकदा हे पिठलं आपल्याला 2 ते 3 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. साधारण 7 ते 8 मिनिट
पिठलं शिजण्याकरता लागतं. आमच्याकडे गरमागरम पिठलं असं भाकरीसोबत सर्वांनाच खायला आवडतं. तर बघा बनवते तेच इकडे आपली प्लेटसुद्धा पुढं आलेली आहे. तर लगेचच हे मी आता प्लेटमध्ये काढून देते. तुम्ही नक्कीच गावाकडील पद्धतीने लोखंडी तव्यावरचं हे बेसन नक्की बनवून पहा. खूप मस्त लागतं चवीला. तुम्हाला भातासोबत खायचं असेल तर भातासोबतसुद्धा हे पिठलं खूप छान लागतं. वरून बारीक कापलेली कोथिंबीर घालायची. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता व्हेज नॉनव्हेज तडका या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.